दिल्लीमध्ये महाराष्ट्र काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार अशी सध्या माहिती मिळते। अनेक नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे अशी सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। निवडणुका महाविकास आघाडी लढणार। आजच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे। बैठकीसाठी दिल्लीमध्ये नेते सुद्धा गेलेले आहेत। हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष आहेत, ते गेलेले आहेत। त्याचबरोबर विजय वडेट्टीवार, भाई जगताप हे सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, दिल्लीमध्ये काँग्रेसचं मंथन असणार आहे। अतिशय महत्त्वाची अशी बैठक काँग्रेसनं आयोजित केलेली आहे। महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। तसंच आगामी निवडणुका आहेत आणि त्यामुळे अनेक नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी सुद्धा दिली जाणार आहे। तसंच निवडणुका लढवण्यासंदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोरा। उर्वशी, काँग्रेसची महत्त्वाची बैठक आहे, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे। नक्कीच महानगरपालिका निवडणूक म्हणा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी म्हणा, त्या सगळ्या गोष्टींवर लक्षात घालून ही बैठक होणार आहे। आज जे आहे अकबर रोड इथे जी जुनी काँग्रेस ऑफिस आहे तिथे ही बैठक होणार आहे। महत्त्वाची बैठक आहे कारण की काँग्रेसचे यंदाचं वर्ष संघटन पर्व असल्याने महाराष्ट्र काँग्रेस संघ कशा प्रकारे मजबूत करणार, काय नेमके चेंजेस बदल करण्याची गरज आहे, कशावर फोकस करण्याची गरज आहे, या सगळ्या गोष्टींवरती जे आहे भर दिला जाणार आहे। आता सध्या आपण बघितलं तर हर्षवर्धन सपकाळ जे प्रदेश अध्यक्ष आहेत, बरोबरच काँग्रेसचे नेते भाई जगताप, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर आणि माणिकराव ठाकरे हे सगळे पोहोचले आहेत। काहीच वेळात अकबर रोड इथे जी काँग्रेसची जुनी ऑफिस आहे तिथे ही बैठक जी आहे ती पार पडणार आहे। अगदी धन्यवाद उर्वशी आपण दिलेल्या माहितीसाठी। तर निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र काँग्रेसची महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। आगामी काळात काय नेमकी ध्येय धोरणं असावीत या संदर्भात यामध्ये मंथन होणार आहे। तसंच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची माहिती सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचते। अनेक काँग्रेसच्या नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी सुद्धा दिली जाणार आहे।